कोणा नेली काय नेली तुम्हीच नेली ते पैसे मी सांगतो तुम्हाला तुमच्याशिवाय दुसरं कोण देणार आहे आपल्या घरात हायच कोण दोघांशिवाय आता म्या नेली म्हणजे म्या काय नेली पैसे मी तर आता रोज तुला ऑटोचे पैसे आले की तुला देऊन देतो ना माझ्यावर काय खडकुडे असते का पुढील पैसे देत मला तू 500 रुपये आता मला डिझेल टाका लागते तर मला आता मार्केटला गहू घेऊन जावं लागल माझा पहिले पैसे नाही पाहिजे का जवळ माझ्याजवळ ना मग तुमच्यासाठी डिझेल टाकासाठीच काढून ठेवलेले पैसे होते ना याच्यात मला मग कसं यातले काढून देऊन देतो सकाळी दादा काय झाले गायब झाले ध्याने नाही राहत तुला काही घेत राहतं आपलं कोणता मनीरवाला येते कोणतं काही येतं काही घेत राहतं एखादं भांड्यावाला येते कोणी येते आणि मला म्हणतो पैसे नाही दिसत मावर ना घालून देतो आम्ही बाबा कोणा नेले काय नेले येतले होते पण याच्यात 500 रुपये जाऊ दे मी बा वेगळे 500 रुपये देतो ना आता पटपट लवकर आता हे गहू घेऊन जा मार्केटले आणि इकून टाका लोकांची मजुऱ्या कांदे उपटायचे राहिले अजून पैसे पाहिजे आपल्याला आता पुन्हा मग त्याच्याच काही मी लवकर आता म्हटलं बा कटलो भरा 20 पोटे गहू घ्या 3 पोटे आपल्या खासाठी राहू देतो आणि चाललं जातो लवकर जाऊ द्या कुठे गेले असेल जाऊ द्या ते पैसे हो तुम्ही लवकर कटला लावा आणि हे गहू टाकून द्या त्याच्यात तोपर्यंत मी तुम्हाला कसं डब्बा गिब्बा पोळ्या गिळ्या तयार करून देतो मार्केटमध्ये गेल्यावर कोण जेवणार आहे घरचं अरे मी काय म्हणतो बा उशीर नको उशीर होते ना मग आता स्वयंपाक नानीच नको लागू मी रप पोटी एखादं पोट्ट पाहतो आणि कटला टाकून देतो पण लवकर निघायचं आहे मला 7 वाजता 8 वाजता आत पोहोचलो पाहिजे तिथं दादा तुम्ही काय म्हणतो एखादं पोत आपल्या बकुळाच्या घरी टाकून दे ना आपल्या जवळ आले त्याला काय पाहिजे गहून घेऊ त्याने घेतले ना आपले शांताराम घनघणी बसून मग काय पैसे नव्हते तिकडे मग ते झालं ते त्याला पाहिजे गहू घेऊ आता हो का पण तरी म्हणून पाहिजे एखादं पोत जाता त्याच्याच घराकडून जायला लागते मार्केटले विचारून पाहिजे ठीक आहे मी म्हणून पाहिजे त्याला काय म्हणते ना जाय मग ते पैसे 500 रुपये लवकर आणि मी आता एखादं पोट्ट पाहतो आणि कटल्यात हे गव्हाचे पोटे टाकून देतो काय म्हणतो मला जासान तर मग तिला वळ्या घेऊन जाता बरं जराशा मुंगाच्या वळ्या केलेल्या आहे ना जराशा कुरड्या पापडा आहे ते घेऊन देता मग तिच्या इथं चालले असते योगायोग बकुळाला मी फोन करून देईन तसं घेऊन राहिले म्हणते बाबा नसता टाप लावला राजा बरं ठीक आहे दे काय द्या असते लवकर दे फटकन थैली भर आणि मी पाहतो पोट्टाला काय करा आता असे डब्यातले 5-5 जर गेले तर काय करा मला तर वाटते नक्की यायनच नेले असं हो घातले असं पाण्यात रातच्या ना रात्री जरासं काही जरा तालतंत्र बरोबर नव्हतं यायचं बरोबर आहे घातले ना 500 आता हे 500 रुपये दिले तुम्हाला काय आणि हे आता याच्यात कुरोड्या पापड हिंते आहे ते आपल्या बकुळाची इथं देऊन देजा आणि तिथून मग चालले जा मार्केटात मी आणि काही जण जरासं आपला घरचा गहू आहे 20 पोते गहू टाकले म्हणलं पैसे गिसे जास्त येतील तर म्हणलं जरा काही जण लवकर घराकडे जा नाही तर मग कसं तुमचं आहे आता आम्हाला माहित हो ना काळजी मी काय एवढा पागल म्हणू शकतो मग काय एवढे 20 पोटे गव्हाचे पैसे म्हटल्यावर मला चटकन लागेल का नाही पैसे घेऊन मिळवता येते का मार्केटमध्ये दिला का खिसा मारून तर मग तेच म्हणून राहिली नाही तर मग कसं तुमचं माल देता तिकडे मार्केटात टाकून चालले आपल्या धाब्यावर म्हणून सांगून राहिले तुम्हाला आणि बकुळाची जेवण करून घे जा मी तिला सांगितलं बाबा जीव घालतो म्हणून हो म्हणून टाका नाही का हो नाही अजून कल हो बरोबर तिथे जेवून घेईन मी आणि तिथून चालला जाईल मग हो काही वाढणार नाही चाल येतो मग मी हो फक्त तुम्हाला काळजी सांगतो बाबा म्हणलं आज तरी घेऊन येऊ नका रोजच तुम्ही काय करता काही ना काही संध्याकाळी तुम्ही जराशी घेऊन येताच नाही ना बा ठेम नाही घेऊन आला मी आता काही घेतलं मी सांग तू त्या दिवशी होळीच्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते प्रकरण झालं तेव्हापासून मी काहीतरी घेतली का तुला माहिती आहे ना मग हे रामपूरवाले तसेच आहेत ना कोणाला कामी लावून देते अशा पार्ट्यानं दारू पाचते मग लोकांना मग सवय लागते अशानं म्हणून तर म्हणलं तुम्ही त्याला बोलावू नका आलेच ती आता जा आता जाऊ दे झालं ते झालं पण आता डबल बसून घेत नका जाऊ जा आता निघा लवकर रामपूरवाल्याच्या आयरीशी यायला पुरत नाही हो ना त्या दिवशी पार्टी लिहिले का जे तोंडाने म्हणे येऊ का मग आता नाही म्हणावं का आपण मग आले म्हणले काय म्हटलं घ्या जरा घ्या गिलास झालं लागला का म्हणून असे लोक आहेत खराब जाऊ द्या आता पण आता कसं त्याच्या संगीत मी जास्त येतच नाही जाय तिकडे मुशिरा मीटर राहिले करता खाऊन गेले मला उपाशी मारलं पण आपल्याला त्याच्यासारखा पैसा आहे का आता हेच आता गहू विकून आपल्याला बिल भरावं लागते इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे त्या क्रॉप लोनचे पैसे भरावे लागते म्हणता मग लोकांचे आता हे कांदा काढायला लागते त्याची मजुरी मग बाकीचे पैसे देणे घेणे का लोकांचे आता काही जण जा काही जण या म्हणला जा आता अशा नांदी लागू नका दारूगिरीच्या जा मग इकडे आहे तुम्ही नाही का ते पेपर राहू द्या माझे बाबा येऊन राहिले म्हटलं आता जेवणाचं करायचं मला भाजीपाला वगैरे आणून द्यावर लवकर जा आता बाहेर लवकर नाही म्हणा परिसरावर माहीत काय येते काय म्हणलं काय होतं आता काय सण की नाही का काही म्हणजे मग तसं येऊच का म्हणलं माझ्या बाबा ना तसं एखाद्या व्यक्ती आलं तर काही बिघडते का तुम्हाला काही मागते का म्हटलं माझ्यासाठी ते वळ्या गिळ्या केल्या आहे ना आता ते येऊन राहिले त्याचा गहू विकायला येऊन राहिले ते आता एखादं पोतं पाहिजे का म्हणे मी म्हटलं बघितलं आम्ही असं आहे का नाही मग तर आज मावला बाबा मार्केटात म्हणलं हो का असं बरं येऊ दे ना मग मी आणतो लवकर भाजीपाला जेवण करून जातो म्हणते का घरी कसं एवढ्या सकाळी आईचं स्वयंपाक होते का मग कसं इथं आले जेवण केलं की मार्केटात चालले जातील ते थैली वगैरे दिली की मग आता मी काय म्हणून राहिलो आले तर आले काय मला काय अडचण नाही द्यायची जातो मी आता चाललो 2 मिनिटात मी जा मग लवकर श्रीखंड आणजा बरं दुकान उघडं असलं तर श्रीखंड आणजा नाही तर मग काही गोळ आयटम एखादा घेऊन येजा म्हणला जा आता लवकर मी पोळ्या गिळ्या लाटणं सुरू करते मग चाललो बाबा हो चाललो निघाला दिवस यायचा नाही का थंडा चहा घेतल्याशिवाय याची दिवसाची सुरुवातही होत नाही वाटते बा आला इकडे आता काय म्हणते काय डोकसं खाते अरे भाऊ नमस्कार हो काय म्हणते बरं हो काय काही उघडे म्हणलं अरे भाऊ आता तर फळा घेतला हातात मी थांबा जरा अगरबत्ती लावू द्या मालक यायचे आहे तर अर्ध्या घंट्याने या म्हणला अजून टाईम व्हायचा ना उघडाचा नंतर अर्ध्या 1 तासानं त्याला का मोठं भार म्हणतो असते द्या ना एखादा काय अगरबत्ती नंतर लावता येते मग लावा एखादा मला किती लावायचे ते नाही ना भाऊ मालक यायचे आहे ना म्हणलं आता मी देऊ का मग हातानं मला समजते का त्यातलं काय भाव आहे आणि काय आहे तर तुम्ही थोड्या वेळ अर्धा घंटा थांबा नाही तिथं बाजून जाऊन बसा नाही पेपर वाचा मार्केटला लागते ना भाऊ मार्केटला गहू टाकणार म्हणजे उशीर लागतो तिकडे अरे लवकर उघडत जाणार दुकानात राजा इकडे लोक पैसे घेऊन उभे आहे तुम्ही राजा द्यायला तयार नाही हो ना पण ते थांबा ना जरासं अर्धा घंटा यायचा आणि माणूस नाही ना तिथं द्यायला कोणी म्हणून राहिलो
अशी अडचण आहे आपल्या देशाच्या विकासाची. नाही तर आपला देश आज म्हणजे सगळ्यात मोठी महाराष्ट्र झाला असता. मग सकाळी 6 वाजतापासून तर बिलकुल 24 तास चालू ठेवायला पाहिजे दुकान तुम्ही. मग काय हो ना, किती महसूल आला असता, किती देश पुढे गेला असता आपला. मग सगळं आमच्या भरोश्यावर कोरोनाच्या काळात देश कोणी चालवला? आम्ही चालवला, आमच्या सरकारनं. चालवलं असन, पण ते आता सध्या टाइम व्हायचा आहे, अर्ध्या तासाने या तुम्ही, नाही तर बसा बुवा तिथं. हो, मी काही करू शकत नाही. काय माणसा राजा तुम्ही. मग काय देऊन दिलं असतं, मी मोकळा झालो असतो. घ्या बा झाडा झाडा लवकर अगरबत्ती लावून पटकन देऊन द्या मला. काय थांबतो मी जरा बरं पाठ वाटा अर्धा घंटा काय करणार. हो नाही त्याच्याशिवाय आपली सुरुवातच होत नाही. जा जा करा तुमचे कामं करा. मग आम्ही ते कटलं मला मामाचीच वाढून राहिलं ना, नाही का ती अरे होती का मामाची तिथे वाटते. पप्पा बाबा आले वाटते इथं. चला पाहून या आता चला. भाऊ मी काय म्हणतो, गाडी पाहिजे म्हणलं आपली इथं. गाडी ठेवतो मी, आलो 2 मिनिटात. द्या लक्ष ठेवता म्हणलं, आलोच. बापरे हे तर जेवाय वाटते आपला. मग आम्ही जिकडे कशा काय उडाला बाय. अरे बापा रे डिंका बाबा भाजीपाला ठेवली गेली इकडे काय उडालं रे. आता काय म्हणा सांगा इथं कसे काय आले बा हे. आता याट उभं केलाय दुकानाची वाट पुरायची उघडायची नाही का. झालं बाबा सकाळीच करते वाटते सुरू नाही. काय मोठं बैक वाटतं बघा आम्ही यायचं. सुस्ती भरलं यायला नाही का. हो ना पाय बरं आता बातच आता काहीतरी बिगड बागड झालं म्हणून मला. हो 100% काही ना काहीतरी चलाकी करते आता. अरे राम राम म्हणलं मामाजी राम राम. अरे बापरे जवळ बा आहे का. असं म्हणलं कोण आहे बा. काय भाजीपाला घ्यायला आले वाटते नाही. हो ना आता तुम्ही येऊन राहिले म्हणे. हो ते सांगे मला म्हणून आता भाजीपाला घ्यायला आलो तुम्ही. आता बात झाली तुम्ही त्या म्हणा ना खाऊन इथं काय म्हणलं इथं काय उभे राहिले. काय राजा मोठं कठीण काम झालं ना. माल भरला लोय. हो कसं आहे पुढे आहे पोलीस लोक उभे. हो म्हणून मी म्हणलं कुठं फालटून पकडला येतो बसा लागल. हो म्हणून जरा असं कसं टायले जरा म्हणजे इकडे तिकडे गेले की मग काढत तुम्ही असं होतं ते. मानलं बाबा मानलं नाही का. थंड घ्यायची विचारत होते बरे. दुकान काही उघडलं नाही. बरं ठीक आहे मग चला मग आता कसं करता म्हणलं. मग ते आता जायपर्यंत कसं करायचं मग. काही नाही आता जायची 10 मिनिटात. मग काय टी शर्ट की मी आलोच कटलं घेऊ. मला फालतू कसं डर पडते ना मग. असं आहे का ते. बरोबर काही ना काहीतरी घेतेस पण घेतल्याशिवाय येत नाही. बरं या मग आता तुम्ही. मी हो का मग पुढे या मग लवकर. जेवणा करून ठेवायला लावतो. हो बिलकुल आता 10 मिनिटं तुमच्या मागं ठेवा मी. व्हा लवकर पुढे व्हा. बरोबर ठीक आहे. फक्त पाहिजे म्हणलं जरा कसं आपण कुठं जातोय तर जरासं पाहिजे बा. आता माझ्या कसं म्हणणं बरोबर नाही तुम्हाला. जरासं थंड पाणी आहे ते कमी करत जा. काही जरा बरोबर नाही ती गोष्ट. काय रे तुम्ही आपलं काही बोलणार. इथं उभं म्हणजे आहे म्हणजे ठीक आहे. ते माणूस ते घेतच असते का. असे थोडी असते काही. अरे ठीक समोर पोलीस लोक उभे आहे म्हणून मी थांबलो इथं आडोशी असं आहे ते. मग काय इथं थांबला म्हणजे सगळंच घेत असते का. नाही तसं काही नाही म्हणा. पण कसं जरा कानावर येते चर्चा. आता ती माग पार्टी झाली धुलीवंदनची तईची आली चर्चा कानावर म्हणून म्हणलं जरा असं कसं बरोबर नाही वाटत ना ते. नाही हे बा त्या दिवशी हे बा कानाला खळीच लागते त्यापासून. आता आपण कसं ठेवाय नसतो घेत भाऊ. त्या दिवशी आपण शपथ घेतली आजपासून घेणे नाही. हो चला हे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. नाही तुम्हाला वाटत असेल तर इथं थांबा. राहू द्या आता. पण या म्हणलं घरी या. ठीक आहे मग ठीक आहे जातो मी आता. बरं येऊ का मग बघूला मी ठेवली बाई. चला तुम्ही बा वळे आहे आपलं कुरड्या सगळं आणलेलं आहे. लागत असेल तर गव्हाचे पोट एक देतो पण तुम्ही नाही म्हणता. चला येऊ का मग मी सगळं झालं आता. चला निघतो मग मी. असं कसे बोलता तुम्ही. जेवण करून जा ना. आता काय राहिलंच का फक्त भाजी केली की झालं तिचं. बस आपण ताटावरच बसू 2 मिनिटं होऊन जात तिचं. काय आता गडबड करू राहिले तुम्ही. होते ना बाबा तुम्ही जेवण नाही करून आहे काही नाही. आई म्हणे जेवण करून पाठवून तुम्ही म्हणता जातो असं नका करू. बसा तुम्ही 5 मिनिटात करतो ना मी. झालं ना आता सगळं पोळ्या झालेल्या आहे सगळं झालेलं आहे. नाही ना बकुळा कशा विषय कसा असते. लवकर माल नेला जागा सापडते नाही जागा नाही सापडत. मग दिवसभर बसायला लागते लटकून माणसाले. म्हणून म्हणतो जेवणाची काहीच काळजी नाही. घरी मी खाल्लं जरा बस आता निघतो फटकन मी. तिथे काही माणूस खाते ना समोसा की काही नसते विषय. 2 वाजता घराकडे जा तुम्ही काहीच विषय नाही. जाऊ द्या ना मी थांबीन तिथं मार्केटात. तुम्ही त्याची नका काळजी करू. आज नाही उद्या होईन हराशी. जेवण करून जा पण उपाशी नका ऊन किती आहे पाहता का तुम्ही. तेच म्हणलं ना उन्हीचा तडाखा आहे. कसं आहे उष्ण तापमान भयानक टपून राहिलं. म्हणून म्हणलं पटकन गेलं आपलं 12 वाजे मोकळा तुम्ही. मग काय सटकन घरी जाऊ. जेवढा आहे ते काही वाटत नाही. असा कसं आता सध्या भूकच नाही मला. 100% काय गोड लागते नाही का. धाब्यावर जाते मग आज मार टाकलं की पहिलं नसा. बरं ठीक आहे बा तुमची इच्छा. मग आता नाहीच म्हणतात नाही तर मी थांबलो तुमच्यासाठी. मी बा कसं जेवण करा सोबत मग चालेल जा दुकानात. बरं ठीक आहे चाल येतो मी शकली मी. चाल येतो मग. हो या बाय. काय भावनी महाराजा काय माणसा तुम्ही. दुकानात येऊन चालले होते बा तुम्ही. इतके आवाज देऊनच राहिलो पळत आलो तिथून. राजाबरा भाऊ थांबा काय माणसा राजा तुम्ही. असं असते का आता माल हे टाकत ना म्हणलं काय गहू आहे का. काय म्हणतो एलटीसलो वाटते मी नाही का. हो ना अरे मी तुम्हालाच पोळायला होतो. काय करा म्हणलं कुठं आहे घंजा भाऊ कुठं आहे. शेवटी कटलं घेऊन चाललो होतो पुढे काय करा. दिलती ना चाट नाही का. हो ना मागच्या हरभऱ्याच्या वक्ती पैसे दिले काढून ना. हो ना सोयाबीनच्या वक्ती नेलेले पैसे आहे ना. हो ना ते तर आहेच म्हणा. पण एखादा फोन करा दाखवा घनश्याम भाऊ काय आहे मालाची परिस्थिती भावारी काय आहे. जागा ठेवली असते तुम्हाला. पावर किती उशीर केला तुम्ही. काय करता मोठी कठीण परिस्थिती आहे. मोठं कठीण काम आहे. मग काय बा लाईनची बिल भरायची आहे. क्रॉप लोन भरायला लागते मला अंगावर सगळं आलं. हो काय करावं ना तिथं आहेच म्हणा. पण आपले म्हणलं मागचे 10,000 रुपये होते. सोयाबीन तक्ती नेली तुम्ही पेराच्या वक्ती ते हरभऱ्यात काटून दिलेच नाही तुम्ही. मग आता या गावातून देऊन राहिलं ना. मग नाही हे बा आज मागूच नको तू काहीच नाही. हे बा हे माल तू आज करून टाक. ऑर्डर घेऊन घे तू भलाही. पण बाकीचे पैसे आहे का नाही. मी आता अजून माझा गहू आहे ना अजून 40 पोटी अजून बाकी आहे आपला. अजून आता कसं चालूच आहे ना. हरभरा आहे 7-8 पोटी घेऊन येतो मी त्याच्यातून काढून घेतो. काय फिटलो आता मी डायरेक्ट नाही का. झालं तर पुढच्या वर्षी जाते बा. मग काय तर काय हरभरा काय करायलायचं नाही ना. हे बा तुम्ही कसं यावेळेस लय अडचणीत काम आहे. लोकांची देणे घेणे तर चेक अटकले आहे व्यापाराची. यावेळेस तुम्ही 10,000 मध्ये देऊनच देता. भलं व्याज नका देऊ बा मुद्दल तरी द्या जाऊ दे. हो ना पण तुम्ही ऐकून घेत जाणार. हे बा कांद्याची मजुरी हे बा बाहेर सापडल्या पण मजुरी नसल्याच्या सांगता नाही आल्या. मग काय हे बा कांदा काढला हे बा कांदा इकला तुम्ही पैसे देऊन देतो तुला भरोसा नसेल तर असं आहे ते नाही का. नाही तर मग म्हणून तुम्ही दुसरीकडे टाकायला चालले होते वाटते नाही का 100%.
हो मी राजा तुमचं सोडून कोणाला टाकतो का मग काही आपलं बोलता राजा मग काय तुम्ही एवढे 10,000 रुपये इतके दिवस ठेवले दुसरा ठेवते का तेच म्हणलं तर आता मी काय म्हणतो फक्त मला आता 2,000 रुपये द्यावा हो कसं आहे जरासं म्हणजे सध्या पहिले नंतर माल इकल्यावर बाकीचे मग देऊन द्या आता काय बा 2,000 रुपये तुम्हाला काय काम आहे तुम्हाला बसा ना तिथं आता माल टाका आणि तिथं बसा कुठं चालले तुम्ही काय रे जेवण आहे बा घरी जेवण नाही झालं काहीच नाही माशाचं आता जेवण खाऊन करतो आणि ते कसं ढाब्यावाल्याचे माझ्याकडे 1,500 आहे हो ते देणं आहे म्हणले म्हणून बाबा कठीणच काम आहे तुमचं राजा पाहुणे बा बरं ठीक आहे चला ते गहू घेऊ तिथं टाकून घेऊ आपण पद्धतशीर पोती किती लावून देऊ कटलं बाजून लावून द्या मी तुम्हाला 2,000 देऊन देऊ सध्याच्या नंतर हिशोब आपण संध्याकाळी पट्टी आली की देऊन देऊ बरोबर जमलं मग कामच जमलं मग चला चला टाकून देऊ तिकडे गहू चला बाबा डेंके आला वाटते अरे का डेंके साहेब काही आले म्हणलं काही दिसली नाही मग तुम्ही तर काय गहू आणला वाटते नाही नाही तिथूनच दिसले मला तुम्ही मी आणलं आले वाटते गड्या हो आता मी कसं जेवण करून राहिलो होतो घरून डबा आणला तर बांधू डबा आपलं बॉटल सांगत असते जेवण केलं आणि चाललं तुम्हाला भेटायले मला काय नाही तर 10-12 पोते गहू आहे आपले काय आता हराशी झाली चालले घराकडे पण आता काय काही होते हराशीन काही नाही जाऊ द्या ना हो जेवले ठेवले हे बा काही हे बा मला सांगत नका तुम्ही पैसे खर्चा तुमच्या जीवावर तुम्ही काय काळजी करू राहिले मी आहो ना अरे एवढा मोठा माल आहे आपला राजा आपण कमजोर लोक आहो मग माझ्या पैसे घ्यायचे काही टेन्शन नाही जेवण करू मस्त लक्ष्मीच्या ढाब्यात जाऊ चालले हो हुड बाबा डबा आणतोस तुम्ही सांग मी नसतो तर डाब्या की तुम्हाला जा असेल तुम्ही जेवण करून या मी नाही येत म्हणलं मला भूकही नाही आता झालं माझं जेवण झालं अरे अर्धी चौकोट काय लय जेव्हा म्हणतो तुम्हाला जे ढकन ते जेव्हा काही विषय नाही इथे येऊन काय बसता का माशा मारता का म्हणलं अरे लय टाईम आपल्याला 2 वाजता आपल्याला हरायचे मग काय चला तुम्ही चला पैसे नका काळजी करू चला मा सांग त्याची गोष्ट नाही ना हो आमचे जवळ आहेत ना तिथं दोन्ही अल्पते गलपते कामाला नाही का तिथं लक्ष्मणरावच्या धाब्यावर चांगलं वाटते का सासरे भाऊ आले होते मग धाब्यावर मग चर्चा वाढते ना असं आहे न ते कायची चर्चा कायचं काय काही कोणाला घेणं नाही मग काय काही बसले आपल्या जवाचे विचार करत मग काय ठीक आहे काय खाटपीट नाही का काही आपलं बोलणं आपण काय त्याचे पैसे मागू राहिलो त्याले तुम्ही फक्त बसा मी जेवण करतो झालं का नाही बा मिनतच करू नका तुम्ही लागलं ते बा तुमची गंजुलीची हराशी मीच पाहतो सगळं इथं पाहतो मी तुमचं तुम्ही जेवण करून या मी बसतो इथं तुम्हाला मान राखा लागून मग काय असं असते सोय राहणार आपण मुशिरा माटा तुया इवई त्याचा मी मावस भाऊ असं असते असं करत असते का काय बोलला जाऊ काल माणूस घराचे काय आता नाही म्हणता येत नाही बरं येतो बा मी पण जेवणार नाही म्हणलं काय तेच म्हणलं चला मग तेच म्हणलं ना मावस भाऊ राजे मी तुमच्या इवायचा काही आपलं चला काय बसली तर माशा मारल्या काय एवढ्या उडीत चला राम राम पाहुणे भाऊ राम राम म्हणलं आपलं देणके साहेब राम राम अजून आमची मामाजी दिसून राहिली वाटते बा कसा काय मेळ बसला पायदा म्हणा पाहुण्यापासून म्हणलं नमस्कार मामाजी नमस्कार नमस्कार जाऊ बा नमस्कार ते कुठं आहे मोठे जाऊ ते नाही दिसले काय ना तिकडे आपलं ते भाज्या बनवायचं काम आहे आपल्या इकडे दुसरे आहेत तुम्ही दिसले म्हणून आलो लक्ष्मणराव म्हणे सासरे भाले म्हणे तुमचे भेटा म्हणे बा हो ना आता काय पाहुणे बा म्हणे चला बा जेवण करायले हो आपल्याला काही जेवायचं नाही हो यायचं जेवणाचं पा काय जेवायचं ते का पाहुणे बा काय पाय सांगून दे द्यायले घेऊन येतील ते त्याचं काय सांगा लागते आपल्याला माहिती आहे ना काय पाहिजे तर हा लवकर मग ते बरोबर पद्धतशीर स्टाईल काय सांगा लागते नेहमीच आहे ना आपलं लक्ष्मणराव हा पद्धतशीर लावून द्या आता आणि मी काय म्हणतो टेस्टमध्ये जास्त असलं पाहिजे टेस्ट म्हणलं रस्सा गिस्सा शिल्लक अगे पगे बनवून जा म्हणजे कसं फुरके मारायला मोकळं टेस्ट म्हणलं ना भाकर आपली कसं एकदम ज्वारीची आहे नरमगार भाकर निंबू गिंबू सगळं सलाड गिलाड बिलकुल येऊ द्या पद्धतशीर हो फक्त मी काय म्हणतो बाकी तर म्हणजे कसं चालत नाही बरं हो ते काही आणलं नाही ना नाही तुम्ही काही बाहेरून आणता इथं गोर करता कोणाला काही सापडल्या फापडल्या तर मग कसं आमच्यावर आपत्ती बरं ते असं तर आताच ते माजूर देऊन द्या तुम्ही ते बाहेर जाऊन तुम्ही काही करा काय कसे हो तुम्ही लक्ष्मणराव तुम्ही माझ्या पाहुणे रावणे हावरायचे काही बोलता जा लावाटे पटापट काय म्हणतो इथं काही जमत नाही चालत बरोबर जा लवकर घेऊन या जा लावा लवकर बरोबर ठीक आहे आलोच मी 10 मिनिटात आलो असं आहे लक्षात बिजाला का म्हणजे कुठे हो कुणाला काय म्हणून नेमच नाही बाकी काय म्हणते मग सोयरीगिरी हिवाई काय म्हणते म्हणलं काय हिवाच्या फोन आलता एवढे नाही जाऊ त्यांना इवाय म्हणा हात जोडा मग काय तर त्यांना साखर भेटीचं अजून म्हणलं त्याचा विषय नाही काढून राहिला ते मग काय तर काय बोलावं त्याला मग मागं काढला आता 1 महिने आंधी हरभरा काढायची आंधी आता तरी पण भुलला तर भुलला आता मग कांदा काढणं येईन मग वक्तात म्हणा आता साखर भेटी करू बा मग येते का नाही मग म्हणून म्हणतो म्हणजे ते इवाय म्हणजे मनावर हात जोडा काय सांगा ढंग आहे का ते अरे काही ढंग नाही त्याच्यात मग मला माहिती माझ भाऊ माय म्हणते मग काय काय जेवायला आला माझ्या घरी पार्टीले खाऊन टायला लागेल आम्ही मेलो उपाशी अशा माणूस काय लवकर फोन टाले साखर भेटी विचारू का म्हणलं ते काही विचारू नका ते जाऊ दे तिकडे हो ते जेव्हा म्हणत तेव्हा पाहूले का हो ना त्याला समजायला नाही पाहिजे का त्याला काय काय म्हणजे ते का लहान आहे का एक मिनिट बोलणे होते हो 1 मिनिट मी सांगतो त्याला काय म्हणतो का नका नको म्हणतो जास्ती थांबतो 1 मिनिट पण योगच आले ना आपले काय पाहिजे मग म्हणलं पायगून आपला हो पायगून 9 झाला तर बजेटच बसला ना आता मला झालं ना आपण फक्त रविवारपर्यंत आहे आपल्याला हे समजा दरिंद्रिया नंतर तर बिलकुल असं ओळखू येणार नाही आपण लोकांना नाही का पण आपण मी काय म्हणतो एखादं पार्टी किती बनवून टाकू का खुशीमध्ये नाही का म्हणजे टेन्शनचं काम नाही राहत असं मला वाटते बा तरी म्हणलं किती येईन म्हणलं आपल्या हिशोबावर नाही रे किती कसं माल ते हे बा काही अंदाज बांधूच नको तू आता किती हिशावर येते आणि केवढ्याचं भेटते काही अंदाजच नाही बाबा हो पुरं म्हणजे 4 कॅना गोल्ड आहे ते मग काय तर पोवा तर काय कसं होते तर नाही हे पाहुणे का नाही मावस भाऊ अजबरा बिजा डोकं दुखू दे हो आता हे काय म्हणते हॅलो
काय का मुक्षराम काय माणूस आहे का बिले का तू नाही का सोयऱ्या ढाऱ्याची काही किंमत करत राहा युवा म्हणते ते साखर भेटीचं काही करू राहिला काय नाही तर ते काय आणलं म्हणत नाही ना. हो ना आता ते पाहू ना, आपण त्यानं म्हणलं नाही ना आपल्याला अजून, आपण कसं म्हणावं त्याला. ते निरा भानगोळे आले का तुम्ही सर पण मुंगसाचे भांडण आहे तुमचे मग काय लग्नापासून सोयरीकीपासून का निरा भांडणं करा सुकानं साखर भेटायचं करायला को एकाना दिवस घ्या रा पटकन करून घ्या इथे आता भेट झाली आमची लक्ष्मणरावच्या ढाब्यात जेवायला आलो का तुमच्यासारख्या आम्ही का कुंगऱ्या आणायचो आता कुंगरे म्हणून राहिलं आता सांगा याला काय माहित आहे आता अभि काय बोला आता जाऊ दे. अरे हे बा मी काय म्हणतो आपलं अजबराव त्याला म्हणा तुम्ही म्हणसान त्या दिवशी सांगा ना, तुम्ही सांगा ना म्हणा, बोला ना म्हणा त्याला. ते म्हणजे ज्या दिवशी म्हणसान त्या दिवशी फक्त तुम्ही दिवस सांगा फक्त बाकी चला आता जेवण करतो आला आमचा आता काय आलं का तुमच्यासारखं काम आहे का आमची सण खाणं सण राहणं मस्त फर्स्ट क्लास. जाऊ द्या ना हो, काय खाता पिता मग काय उपाशी मारलं त्या दिवशी मग काय तर निरा पिणं दांगडो करणं याच्या पडेल काय तुले. ये म्हणलं रामपूरला आता मस्त आम्ही पार्टी ठेवून राहिलो मस्त आपल्या वावरातनी. काय खाऊ घालता का तुम्ही मग काय ते कंदील बुडा एकटाच गण खातील बाकीचे उपाशी मारते. ते जाऊ द्या ना, या ना तुम्ही या उद्या या उद्या ठेवून राहिला पार्टी जरा सगळेजण. उद्या कोणती हालती या तुम्ही या. पाहिन मी विचार करून सांगेन काय हो ठीक आहे ठेवतो मी आमचा आला आता जेवतो मी ठीक आहे ठेवतो. पाहून घ्या मला पट्टीचं समजून घ्या मग मसाला कमी जास्त झाले हे बा तुम्हाला मी किती रुपये दिले सध्या मोजले का ते मोजले का म्हणलं 40 भरले बा 40,000. पहा तुमचा गहू आहे तुमचा गहू भरला 20 क्विंटल 21 रुपयाने गेला ते 2,098 रुपयानं तर सगळा तुमचा समजा जे बजेट आहे काढून 40,000 हातात आले समजा हळद दलाली हमाली सगळं काढून समजा तुमच्या हातात आले 40,000. बापरे म्हणजे 2100च्या अंडर गेला नाही हो का. अरे बा म्हणजे 2,098 रुपये राजा काही जास्त बोलत जाऊ राजा घनशा भाऊ अशा माल नाही टाकणार ना आम्ही काय इतकं राजा 2329 रुपयाला भाव गावाचा उतरले ना आव वाढली नाही का हो ट्रॅक्टर म्हणून नाही राहिला पाता रस्त्याने राजा मग काय बोलता तुम्ही तरी तुमचा गहू बिला टुशर्ट असेल होत्या ना मग काय हार्वेस्टरचा सारा कचरा राजा एखादा फळा मारला पाहिजे काही नाही जागेवर नाही तुम्ही असता ना तुम्ही असल्या राजा मला काय असते का तुम्ही काय राजा भाव राजा कमी लागला पण आपले पण काय 40 मला 50ची अपेक्षा होती मला 50,000 आले असते का नाही सगळं निपटलं असतं मग आता हे काय 40,000 हातात आल्यावर काय करा माणसानं. म्हणजे 40चा बकरा आहे नाही का. बस हे तर बकरा कटूनच आहे आज. आता भतीजेला टच करून द्या लागा. आता जाऊ द्याची झालं ते झालं आता तुम्हाला काही मला फोन करून येत जा तुम्ही लय अशी गर्दी असली समजा की मग त्याची शाळा नाही मला कमी माल असला की आवक लय होती ना आज आवक किती असं पण अर्जंट असते ना कष्ट करायला तिथे थांबा टाईम भेटते का काम असलं का इकते माणूस बरं ठीक आहे ना बाकी पाहू मग आता काय करायचं नाही निघाव काय थोड्या वेळानं जावले का पाहा लागणार डेंट झाला का त्याच्या नदी काय लागतं तुम्ही कुकडे ते कुकडे तुमचा येतो घ्या तुम्ही घराकडे निघा जास्त टाइमपास करू नका आता तुमचे मोटर जे आहे पैसे सांगा तुमच्या फालतू कसं लोचेल काम होईल फालतू चालले जा घराकडे ते आपण भेट नसतो ना अशा गोष्टी भेटतो का कोण येणं म्हणा आडवा कोण टायटर मग आपल्याला नाही किती कष्ट करायचे पैसे मी नेतो माल आणतो लोकांच्या मग 8 लोक झालं का माझ्यासोबत चला ठीक आहे आता निघू मी आता पण आता माझ्या दार राहिले तर ते लवकर ॲडजस्ट करता म्हणला कांदा ऐकला की पटकन देऊन देता येतो ना तुला का पैसे करतो घरच्या मग काय कष्ट करायचे इकडे 10-20,000 राहू दिले पाहिजे हो चल येतो म्हणलं मी चल बोलो चाचा क्या बोलते क्या है खबर किती रुपये इसके पास 40,000 है 40,000 है अभी वो कैसा वाशे 40,000 लेके निकल रहा है अभी. और ऑटो यहाँ पे खड़ा है इसका बराबर. वो कैसा है अभी पैसे तो आए इसके खीसे में कुछ ना कुछ तो भी सामान लेगा ये लेगा वो लेगा. बराबर उसको झोड़पा देने का अपने को समझा ना. बराबर इस पर हिसाब पे ध्यान रखेंगे अब इस पर और बराबर काम कर देंगे. वो तो करने है ना सवेरे से उस पर ध्यान है ना अपना वो वहाँ पे ढाबे पे गया वहाँ से कैसा जरा सा टिंकी मार के आया लेकिन वहाँ पे नहीं गया बस अभी भी वो वहाँ पे जाएगा ठंडा वंडा लेके जाएगा वहाँ बराबर काम कर देंगे उसका. चल फिर आ रहा इधर ही आ रहा बाजू में रुको ट्रक के पीछे चल जल्दी चल. अरे हाँ बोल म्हणलं काय तू काही डाटा की फोन लावतो काय होतं काय म्हणतात म्हटलं झाली का नाही म्हणलं हराशी अजून पैसे किती भेटले पट्टी काय निघता काही म्हणलं 7 वाजून राहिला संध्याकाळचे. हो ना उशीर लागते तर माफ होणं हातात पैसे भेटणं मग टाईम नसेल लागत का आपण सांगायचं मग काय येऊ राहिलो मी आता येतो तू काळजी नको करू बस आता गाडी पैसे आलो मी आपल्या ऑटोवर. बरोबर पैसे किती आले म्हणलं किती रुपयाचा खपला गहू. आपलं काय कमी झालं का 40,000 रुपये आले तर 40 आले आपल्याला. बरं ठीक आहे जाऊ द्या पण कमी आले नाही बरोबर हे बा आता काय करा तुम्ही येताना फक्त एका जागी गाडी थांबू जा बाकी कुठे थांबू नका 10 किलो आलू आणजा म्हणजे आलू चिप करायला नको ते जरा वातावरण बरं आहे करून टाकतो मग. हो आणतो काही टेन्शन घेऊ नको घेऊन येतो मी 10-15 किलो आणतो. बरं जेवण केलं होतं मग हो काही जेवण होते ना. कायचं जेवण कायचं काही मग इथं बसायला नाही का गंजापाशी पाय तुम्ही रस्त्याने येता जरा जेवण बा जरा टाईम होईल मला टेस्ट म्हणलं हो येतो मी आता नाश्ता गिष्टा करीन म्हणा. हो पण म्हणलं जास्त कुठे रुंगेत बसू नका म्हणला लवकर या हो एवढे मोठे पैसे आहे तुमच्याचं म्हणून म्हणलं. हो ना आम्ही काय सांगून राहिलो काय हो काही काळजी करू नको येतो मी निघालो मी आता ठीक आहे ठेवतो आणि तुम्ही आलो गेलो काही काळजी करू नको ठेव मग.